पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पथक जत विभागात पेट्रोलिंग करीत असताना नागज येथे आले असता पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ गुंडे आणि अमर नरडे यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की पिवळ्या शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेल्या इसमाने पार्सल कंपनीच्या कार्यालयात चोरी केली असून ते नागज फाटा येथे येणार आहेत। नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे नागज फाटा परिसरात मिळालेल्या बातमीप्रमाणे निगराणी करीत पिवळा टी शर्ट आणि काळी ट्रॅक पॅन्ट घातलेला इसम थांबलेला दिसला। तसा त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता जागीच ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारता त्याने त्याचे नाव वैभव बबन जाधव वय 25 वर्ष राहणार मुक्काम पोस्ट ढोसेवाडी मधने वस्ती खटपळ तालुका बारामती जिल्हा पुणे असे असल्याचे सांगितले। पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यास मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यात असणारे सॅकमध्ये 1,52,000 रुपये रोख रक्कम मिळून आली। त्यास सदर रोख रकमेबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला। तेव्हा त्यास पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यास अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरची रोख रक्कम ही 5 दिवसापूर्वी व त्याचे वडील बबन जाधव यांनी जतमधील डिलिव्हरी लिमिटेड पार्सल कंपनीच्या ऑफिसमध्ये चोरी केली असल्याची कबुली दिली। सदरबाबत क्राईम अभिलेखाची पडताळणी केली असता जत पोलीस ठाण्यास घरफोडीचा गुन्हा दाखल असून संशयित इसम वैभव जाधव याच्या कब्जातील रोख रक्कम पुढील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केली आहे। सदरचा आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपास कामी जत पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास जत पोलीस ठाणे करत आहेत। सदर गुन्ह्यातील परागंदा आरोपी बबन सर्जेराव जाधव मुक्काम पोस्ट ढोसेवाडी मधने वस्ती कटफळ तालुका बारामती जिल्हा पुणे यांच्यावर कोल्हापूर अहिल्यानगर नाशिक पुणे सोलापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये कुरिअर ऑफिस चोरीचे गुन्हे दाखल करून तो रेकॉर्डवरील सराईत आरोपी आहे। सदरची सांगली महानगर वार्ता न्यूज प्रतिनिधी संपादक साहेबपीर पिरजादे। जाहिरातीसाठी संपर्क 74 99 76 96 12। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।